हाय हॅलो नमस्कार, मी स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर कालचा पार्ट बघितला का? तर देवदर्शनचा एक पार्ट मी अपलोड केलेला आहे व्हिडिओ, तर तो सर्वांनी नक्की बघा। आणि हा जो व्हिडिओ आहे हा दुसरा पार्टमध्ये केलेला आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून 2 पार्टमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे। तर गावाकडचं देवदर्शन झालं बोरवड्यामधलं, आणि त्यानंतर आता आम्ही चाललेलो होतो सरवडे गावामध्ये, राधानगरी तालुक्याचे येतं ते। काय आई जाऊन दे गावाला, आई जाऊन दे गावाला। जाऊन दे, जा तू आई जा। तर इथं ना रिक्षामध्ये अथर्वची खूप मस्ती चालली होती। तो अर्णवची कळ काढत होता, त्याची केस ओढ, कुठं कान ओढ, त्याला चिमटे काढायचं असं त्याचं चालू होतं। आणि त्यामध्येच मग आम्ही त्याची थोडीफार परीक्षा घेतली की आईला सोडतो, तर तो नाही नाही असं बोलत होता, मान हलवत होता। आता बऱ्यापैकी अथर्वला खूप सारं जे काही आपण बोलतो ते सगळं समजत आहे, आणि त्यामुळे त्याचा जास्त जीव पप्पांनी आजीवरच आहे। तर असं काहीच थोडंफार आमचं चालू होतं दंगामध्ये। बोरवडे झाल्यानंतर राधानगरी तालुक्यातला सरवडे गाव आहे, तर त्या सरवडे गावामध्ये आता आपण आलेलो आहोत। तर हे जे सरवडे गाव आहे ते माझ्या सासऱ्यांच्या वडिलांचं गाव आहे। तर पहिल्यापासून ज्या सासूबाईंनी चालीरीती ज्या आहेत त्या आम्ही फॉलोअप करतोय। तर दरवर्षीचं हे पहिल्यापासूनच आई ना इकडे पण देवदर्शनला वगैरे येतात, त्यामुळे मग आता माझं लग्न झाल्यापासून सुद्धा आम्ही कंटिन्यू करत आहे पुढे ते, कारण मुलांना पण आपल्या माहिती पाहिजे त्यामुळे। तर आता सरवडे गावामध्ये आलेलो आहोत। तर सुरुवातीला जे इथं मंदिर दिसते डाव्या साईडला ते आई विठ्ठलाईचं मंदिर आहे, आणि हे समोर जे मंदिर दिसते उजव्या साईडला ते विठ्ठल रुक्मिणी आणि महादेव मंदिर आहे। तर आता आपण विठ्ठलाईच्या मंदिरात आलेलो आहोत। तर आई विठ्ठलाई मंदिरच्या समोरच हे ज्योतिर्लिंग मंदिर आहे ज्योतिबाचं। तर इथे सुद्धा आम्ही दर्शन वगैरे घेतलं। पाय पडा बोललो अरे नागिन
हे जे ठिकाण आहे हे आदमापूरपासून थोड्या अंतरावर वाघापूर गाव आहे, तर तिथलं आहे. तर इथे सुद्धा दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही परत निघालो, ते म्हणजे मेतक्याला जाण्यासाठी. तर वाघापूरमधूनच हा रस्ता गेलेला आहे. तर वाघापूरमध्ये गेल्यानंतर दिदी सुद्धा भेटली, पण तो काही व्हिडिओ शूट करता आलेला नाही, कारण दिदीने घेतलेली आहे गाडी प्लेजर. तर ती देवदर्शनासाठी गाडी घेऊन आलेली होती. तर नंतर मी कधीतरी गेले तर ते दाखवेनच. तर भाऊजी आणि दिदी सुद्धा तिथे भेटले, थोडा वेळ आम्ही बोललो, भेटलो आणि त्यानंतर मग आम्ही मुरगुड मार्गे परत मेतक्याला जाण्यासाठी निघालो. पण मेतक्याला जायच्या आधीच आम्ही घोडकर जे देवस्थान आहे तर तिकडे गेलो आणि तिथून मग मेतक्याचं दर्शन घेतलं. तर मुरगुडमधले कोण कोण व्हिडिओ बघत असाल तर नक्की कमेंट करून सांगा. तर बघू शकताय छोटे छोटे रस्ते होते आणि यांना ना थोडंफार रस्ता लवकर ओळखत नव्हता, कारण बरेच आता जे काही राहणीमान आहे ते सगळं चेंज झालेलं आहे, घरं वगैरे, त्यामुळे लवकर रस्ता ओळखत नाही. तर असं काहीसा आमचा प्रवास चालू होता. तर दुपारची वेळ झालेली होती आणि आम्हाला 3-4 वाजले होते जायला आणि रात्री बराच वेळ झाला आम्हाला घरी परत यायला. तर 8-8:30 वाजले घरी यायला. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. तर घोडेकरवर आम्ही पोचलेलो होतो. इथे सुद्धा भरपूर रांग लागलेली होती दर्शनासाठी मोठी, कारण रविवार मेन दिवस होता त्यामुळे. आणि इथे सुद्धा आल्यानंतर ना मामा भेटले, पण अचानकच अशी भेट झाली की व्हिडिओ करताच आले नाहीत. आणि नंतर तर देवदर्शन आम्हाला अथर्व लहान आहे त्यामुळे आम्हाला सोडलं आतमध्ये दुसऱ्या दरवाजातून. तर आम्ही तिथं देवदर्शन वगैरे घेतलं आणि तिथून जाताना रस्ता तुम्ही बघू शकताय, खूप रस्ता असा खराब आहे, थोडा खराब आहे आणि थोडा तिथून मग चांगला झालेला आहे. पण खूप म्हणजे धक्के लागत होते, पूर्ण दगडच दगड अशी रस्त्याची अवस्था झालेली होती दयनीय. तर बघू शकताय 4 वाजून गेलेले होते आणि आता इथलं घोडेकरचं दर्शन करून आम्ही आता जाणार मेतके येते. मेतक्यातलं दर्शन करून झाल्यानंतर मग आम्ही लास्टला आईंच्या माहेरी जाणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. झाडी तर आहे होती. तर मेतक्यात जास्त काही शूट करता आलं नाही, कारण तिथं ट्रॅफिक इतकं जाम झालं होतं की भयानक ट्रॅफिक जाम झालेलं होतं, त्यामुळे तिथे सुद्धा मोबाईल काढता आला नाही. तर फायनली आम्ही आलेलो आहोत चांदेकरवाडीमध्ये, आईंच्या माहेरची जी ग्रामदेवता आहे तर अंबाबाई मंदिरात. तर बघू शकताय, तुम्ही सुद्धा दर्शन घ्या. तर आता आम्ही आलोय आईंच्या गावात, म्हणजे आईंच्या माहेरामध्ये, आणि आईंच्या माहेरातल्या देवीचं दर्शन वगैरे घेतलं आणि आता चाललोय घरी त्यांच्या. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. मामा आहे म्हणे त्यांचा, आईंचा मामा, ते बाहेर होत ते. तर आजचा व्हिडिओ कंटिन्यू करा. तर आईंच्या माहेरामध्ये आलोय आम्ही आणि आता आई गेल्यात त्यांच्या मामांना भेटायला. तर आम्ही जाणार आहे आता त्यांच्या भावाच्या घरी आईंच्या. तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि असाच व्हिडिओ कंटिन्यू करा. तर आता आमचं देवदर्शन सगळं झालेलं आहे, संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आता इथून चांदेकरवाडीमधून डायरेक्ट आता कोल्हापूरला जाणार आहोत. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत